वेलकम टू माय चॅनल अनिता उमाटे 5757. स्वागत आहे तुमचं. आपण आज बनवूया वड्याची आमटी. तर मी 5 प्रकारचे डाळ घेतलेले आहेत. मुगाची डाळ, तुरीची डाळ, हरभरा डाळ, मसूर डाळ आणि उडदाची डाळ. अशा 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. एक छोटी वाटी प्रत्येकी. आणि हे रात्री भिजू घातले आणि सकाळी उठून जाडसर वाटल्यात. त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली 4, अद्रक आणि लसूण घातलेलं आहे, मीठ, बाकी काही घालायचं नाही. आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. चाळणीला तेल लावूया आणि पाण्यावर म्हणजे वाफवून घेऊ आपण हे वडे. तर अगोदर पाणी उकळायला वगैरे ठेवायचं म्हणजे आपल्याला जास्त आपला गॅस वाया जात नाही आहे. तर अशा प्रकारे याला आपण सांडगे पण म्हणू शकतो. मी थोडेसे मोठे मोठे केले त्याच्यामुळे मी ह्याला वड्याची आमटी नाव दिलेलं आहे. छान लागते वड्याची आमटी. एवढ्या मिक्स डाळी आपल्या पोटात जात नाही म्हणून असं करायचं. खूप छान लागतात चाळणीमध्ये उकडून. तोपर्यंत हे उकडायला ठेवायचं, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. तर माझी सूनबाई मी असल्यामुळे ती मसाल्याची तयारी करत होती. तर खोबरं, कांदा भाजून घ्यायचं. खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला, कारण थोडीशी झणझणीत आमटी करायची. जे तिखट खात नाहीत त्यांनी कमी टाकावं. खोबरं भाजायला घेतलं आणि कांदा पण चिरून झालेला आहे. दोन्ही कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं. मग हे थंड झाल्यानंतर मग मिक्सरला बारीक करून घ्यायचे. 3 टमाटे घ्यायचे, कोथिंबीर घ्यायची. तोपर्यंत इकडे आपले वडे उकडायला ठेवलेत. कारण पीठ जास्त होतं माझं वड्याचं, त्याच्यामुळं मी अजून थोडं पीठ आहे उरलेलं. मला एक दोघाला पण भाजी आणली होती त्यांनी घालून डब्यामध्ये, तर त्यांना पण त्यात ही भाजी मला घालून द्यायची होती, त्याच्यामुळे मी जास्त केलं थोडंसं. तर आता हे वडे आपण काढून मग नंतर हे वडे लावूयात. तुम्ही 15 मिनटं वडे उकडून घेतले तरी चालतील वाफेवरती. तोपर्यंत कांदा आपल्याला थंड झालेला आहे. वडे उकडलेले आहेत. आपण पहिले जे वडे ठेवले ते उकडले आहेत. आणि मग कसं उकडलं हे कळण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चाकू असं टोचवून घ्यायचा. चाकूला मग ते लागलं नाही काहीच तर समजायचं की आपले वडे चांगले उकडलेत. उकडलेले वडे आपण काढून घेऊया आणि नंतर मग राहिलेले पिठाचे आपण दुसरे वडे करून घेऊया. तर हे खायला पण पौष्टिक आहे बरं का. मुलांना तुम्ही डब्यामध्ये पण देऊ शकता नुसते वडे. मी तिखट कमी केलेला आहे. आणि इकडे मसाला झालेला आहे आपला. खोबरं भाजून झालेलं आहे, थंड झालेला आहे मसाला तोपर्यंत. आणि आपण मसाला त्याच्यामध्ये कांदा मिक्स करून, टमाटे पण मिक्स करू शकता बरं का तुम्ही. मी 3 टमाटे ठेवलेत पण मी नंतर त्याची प्युरी करणार आहे. जास्त मसाला आहे. हे बघा आपण कांदा सर्व मिक्स करून घेतला. आता मिक्सरच्या भांड्यात एवढं बसत नाही ना सर्व, त्याच्यामुळे मी 3 टमाट्याची प्युरी नंतर केलेली आहे. प्युरीच करायची टमाट्याची. आवडल्यास तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. आपण नेहमी तर दुसरे असे व्हिडिओ पाहतच असतो, हे की नाही. तर हे पण व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे कळेल तुम्हाला. रेसिपी छान आहे. तुम्ही पण बनवत असाल, पण प्रत्येकाची थोडी तरी वेगळी असते स्ट्रिक बनवायची. तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पण टाकलेली आहे. कांदा, टमाटा भाजून घ्यायचं. टमाटर नाही भाजायचं, कांदा खोबरं भाजायचं. मग टमाटे आणि कोथिंबीर घालूनसुद्धा तुम्ही पेस्ट करू शकता. मी नंतर 3 टमाटे जास्त असल्यामुळे टमाट्याची प्युरी नंतर केलेली आहे. मसाला झाला आहे आपला तयार वाटून. बघा बारीक झालेला आहे एकदम. मसाला एकदम बारीकच वाटायचा. अद्रक लसूणची माझ्याकडे पेस्ट ऑलरेडी तयार आहे. एकदमच करून ठेवतो आम्ही, कारण रोजच्या भाजीला आपली अद्रक लसूणची पेस्ट लागते. फक्त पालेभाज्याला आपण लसूण चिचून टाकायचा. चला आता कॅमेरा फिरवला आहे मी इकडे परत. आता तवा वगैरे काढून ठेवूया बाजूला. कसं आहे व्हिडिओ करताना खूप गोंधळ असतो हो घरामध्ये, मग सगळा आवाज मला म्यूट करावा लागतो आणि नंतर आवाज द्यावा लागतो आपल्याला.
पातेलं जाड आहे बरं का, जाड बुडाचं पातेलं आहे, ते स्टीलचं आहे. आता शक्यतो आम्ही स्टीलच्या पातेल्यातच भाज्या करतो आहे. तेल भरपूर घेतलेलं आहे मी, कारण भाजी पण भरपूर आहे तशी. आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट तुम्ही टाका पहिल्यांदा त्याच्यामध्ये. कढीपत्ता धुवून घेतलेला आहे मी. सगळं अगोदरच तयारी करावी लागते बरं का. आपण काय करतो, एक 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 पातेलं ठेवतो, मग वस्तू हे करतो, मग कढीपत्ता धुतो. तर अगोदरच कढीपत्ता वगैरे धुवून ठेवा, म्हणजे गॅस वाया जाणार नाही आपला, आहे की नाही. अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली मी. आता तेल गरम व्हायला लागलेलं आहे. तर वड्याची आमटी तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते वड्याची आमटी. गॅसचं फ्लेम थोडंसं बारीक केलेलं आहे. गॅस पण बघा, आता आमचं पाईपलाईन व्हायला लागली म्हणे, ते घ्यावं का नाही ते समजणं झाले, काय करावं. चालू झाली आता पाईपलाईन. आता येताना बघितलं आम्ही, कढीपत्ता टाकून घ्या. मध्येच पाईपलाईनचं आत्ता आठवण आली ना, म्हणून सांगितलं तुम्हाला मी. काय होते कोणाला माहीत आता. अख्ख्या बिल्डिंगला पाईपलाईन घ्यावी लागती का आपल्या मनावर आहे ते पण माहीत नाही मला. कढीपत्ता मात्र करपू नका अजिबात, हिरवागारच कढीपत्ता राहायला पाहिजे. थोडासा कढीपत्ता तेलामध्ये कडकडला ना, तर तुम्ही लगे मसाले टाकायला चालू करा. तर घरचं काळं तिखट आहे बघा हे, आणि थोडंसं लाल तिखट पण टाकले मी. जास्त तिखट टाकलं नाही आहे, हे एवढं तिखट नाही आहे. आणि आणखी थोडंसं टाकलं मी, पण तिखट नाही आहे एवढं. झाली तिखट भाजी झाली नाही आहे तेवढी. बघा कसं मस्त कलर आहे. हळद मी टाकलेली आहे त्याच्यामध्ये, तरी पण ह्याच्यात थोडीशी हळद टाकूया, कलर येतो. याच्यासोबत आपण आता जो मसाला केलेला आहे ना कांद्याचा, आणि ते टाकूया. टमाट्याची प्युरी मला आठवण नव्हती, नंतर मसाला तळल्यावर चांगला मग आठवण आली. मग मी 3 टमाट्याची प्युरी करून त्याच्यामध्ये टाकले. बघा मसाला. कॅमेरा थोडासा खाली आलेला आहे. तुम्ही भाजी एकदा करून बघा, नंतर नक्की सांगा मला कशी वाटली तुम्हाला भाजी. खूप टेस्टी लागते भाजी. आणि ह्याच्यासोबत तांदळाच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी कुस्करून खायला खूप मजा येते. तुम्ही ही भाजी लावून लावून खाऊच नका, काला करून खावा. त्यातले वडे पण मस्त लागतात. आपण दुसरे पण वडे लावलेले आहेत, ते पण उकडत आहेत तोपर्यंत. मला खूप आवडते तो पदार्थ करायला, खूप आवडतात. रोज वेगळे वेगळे पदार्थ करावा असं वाटते मला. तर बघा मस्त मसाला तळून घ्या. आता लगेच कच्चा मसाल्यामध्ये हे करू नका, भाजी करू नका. मसाला चांगला फ्राय करून घ्या. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला केला आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे घेऊन ते विसळून ठेवा. ते पण टाकता येते आपल्याला पाणी. लगेच त्याच्यामधला मसाला एवढासा राहिला काय होते म्हणून टाकू नका. छान असा मसाला तळून झालेला आहे आपला. गॅस एकदम बारीकच ठेवायचा, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, करपून जातात मसाले. कोणतीही भाजी राहू द्या, करपू द्यायची नाही अजिबात. थोडीशी कच्ची असते तरी चालेल, पण करपलं ना पूर्ण भाजीचं चव बदलून जाते. आपण काळा खोबरं भाजलं होतं, थोडंसं काळसर केलं होतं, आणि कांदा पण भरपूर भाजला होता, त्याच्यामुळं मस्त भाजीला कलर येतोय. तर आपण तोपर्यंत दुसरे वडे उकडले का नाही तर बघूया चला. टमाट्याचं तर मी विसरूनच गेले होते. मग नंतर टमाटे घेतले आणि मग ते मिक्सरला बारीक करून टाकले. बघा मसाला किती छान मी तळते तेलामध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या, तरी अंदाजाने मीठ टाका, नाहीतर मग ते होईल बसेल खारट. टमाट्याचं आत्ता आठवण आले बघा, टमाट्याची प्युरी केली आणि मग टमाट्याची प्युरी करून टाकली मी त्याच्यामध्ये. टमाटर पाहिजेच त्याच्यामध्ये, छान लागत नाही बिना टमाट्याचं. तुम्ही चिंच गुळ पण टाकू शकता, ह्याला छान लागते चिंच गुळ पण. टमाट्याची प्युरी टाकल्यानंतर चांगलं त्याला शिजवून घ्या.
टमाटर कच्चं ठेवू नका. 5 मिनटं चांगलं शिजवून घ्या त्याला. बारीकच गॅस ठेवायचा म्हणजे करपत नाही आहे. मधून त्याला हलवत राहा मसाल्याला. इतकी सुंदर रेसिपी दाखवते मी, तुम्हाला बघायला नको वाटते. काहीतरी व्हिडिओ बघत बसता. मीठ टाकलं मी थोडंसं त्याला. बघा भाजीला खूप छान कलर येतो आहे आता. भरपूर भाजी असल्यामुळे भरपूर मसाला केला आहे मी. गोंधळ असतो घरामध्ये, लहान मुलं असते त्याच्यामुळे आवाज पहिला जो असतो मी केलेला म्यूट करावं लागतं आहे. आणि मग नंतर मी त्याला निवांत, मुली छोट्या झोपल्यानंतर घरामध्ये शांत असल्यानंतर त्याला व्हिडिओला आवाज देते मी. तर मसाला आपला चांगला तेल वगैरे सुटला ना मसाल्याला, मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आपल्याला किती पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. कारण कसं आहे, भाकरीवर कुस्करून खायचं म्हणजे थोडंसं पातळ लागतं. आणि तुम्ही सरभरीत जर भाजी खाणार असाल तर सरभरीत पण करू शकता. दुसरे वडे छान उकडून झाले आहेत. हे बघा गरम आहेत बघा, मस्त उकडून झालेले आहेत वडे. मसाला चांगला फ्राय झालेला आहे आपला. मसाल्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात केलं होतं ना आपण, ते पाणी घ्यायचं टाकून. आमटीला चांगली उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये वडे सोडायचे. तर बघा आपण आमटीला उकळी आलेली आहेत. मी तेव्हा व्हिडिओ बंद होता. सुनबाई म्हणली तुम्ही बस आता मी करते. त्याच्यामुळं मी वडे टाकताना नाहीच हे केलं. पाणी उकळल्यानंतर तिनं ते वडे वगैरे टाक म्हणलं तिला. ठीक आहे म्हणजे ते. भरपूर वेळ थांबली काय, त्याला उकळीची ना लवकर. थंड पाणी होतं ना, गरम पाणी घेऊन करून ठेवलं ना तरीसुद्धा चालतं. तुम्ही वडे पण भरपूर केले होते मी, छोटे एक एक वाटे घेऊन. ते सुद्धा वडे खाऊ शकता तुम्ही. पौष्टिक असतात ते वडे. पण आजकाल लोकांना कसं झालं आहे, स्नॅक्स जास्त खायचं, बाहेर जास्त खायचं नाद लागला आहे ना. असे घरी पदार्थ करणं म्हणजे खूप कंटाळवाणं वाटतं. बघा किती सुंदर झालेत वडे. जरासुद्धा एकमेकाला चिटकले नाहीत वडे. आमटीला उकळी आल्यानंतर मग वडे त्याच्यामध्ये टाकून द्या. चला मग आता तोपर्यंत मी बसते आमटीला उकळी येईपर्यंत. मग तुम्ही बघा नंतर. मध्येच आमची तेजी येऊन बघा मला हे चिटकून गेली माझ्या हाताला. स्टार आहे म्हणे, स्टार. तिला मध्ये मध्ये खूप करायचं असते काहीतरी. गॅसजवळ यायला नको वाटते मला मुलींनी, पण ते मध्येच येते काहीतरी, आई घे स्टार. स्टार चिटकून गेले हाताला. मीठ थोडंसंच टाकले मी, नंतर मीठ टाकू शकता तुम्ही वरून. भाजी भरपूर आहे करा. आणखी मीठ टाकायला पाहिजे होतं पण भाजीला मीठ कमी पडलं होतं. आमटीला मग उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू वडे सोडून द्या. तोपर्यंत तिकडे भात लाव म्हणलं तिला. भात पण छान लागतो भाजीबरोबर, भाकरी छान लागते, चपाती पण छान लागते, असं काय नाही. हे बघा वडे टाकलेले. वडे टाकताना व्हिडिओ मी बंद होता, बसली होती जरा. तर आमटी उकळायला लागली. 5 मिनटं उकळू द्यायचं आमटीला. त्या वड्याला पण फ्लेवर लागला पाहिजे मसाल्याचा. तर अशा प्रकारे आपली वड्याची आमटी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. बघा किती छान कट आलेला आहे ना तेलाचा. त्यात खोबरं पण आहे बरं का, खोबऱ्याचा मसाल्याचं पण तेल आहे. तर कधी कधीतरी अशी झणझणी छान मस्तपैकी आमटी खावीशी वाटली तर नक्कीच हा व्हिडिओ बघा. आणि अशा प्रकारे तुम्ही वड्याची आमटी करू शकता. वड्या 2-3 प्रकारचे वडे असतात, नुसत्या बेसनाचे पण करतात. मी हे मिक्स डाळीचे वडे केलेत बरं का. आपण एका टायमाला एवढ्या डाळी खाऊ शकत नाही, पण एवढ्या सर्व डाळी, एवढं म्हणजे प्रोटीन आपल्या पोटात जातं डाळीचं. बघा आहे की नाही, किती छान आहे हेल्दी आमटी आणि चवीला पण एक नंबर. चला मग आपण तांदळाची भाकरी, कांदा
आणि वडे मी आले, बाहेर गेले होते. आल्यानंतर मग जेवण केलं. मीठ नव्हतं, थोडं मीठ टाकलं भाजीला. मस्त किती छान आहे बघा आमटी. काला करून खायचं बरं का, असं नाही खायचं. ताटात भाकरी कुस्करून वरपून खायचं मस्तपैकी. खूप भारी लागतंय. तुम्ही खाऊन तर बघा एकदा, करून तर बघा. भाजी करा नक्की तुम्ही, मी दाखवले त्याप्रमाणे. चला.